नमस्कार मित्रांनो, वाळव्यामध्ये एक मैदान भरते की अतिशय सुंदर. वैभव वैभव काका वाढदिवसानिमित्त हे मैदान भरण्यात आलेलं आहे मित्रांनो. एक आदत एक बैल, एक दुसरा एक बैल. मित्रांनो, खरोखरच या वाळव्या तालुक्यामध्ये पहिलंच मैदान भरतंय वाढदिवसानिमित्त आणि खरोखर अतिशय फाटी बिती अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो. 900 फूट पल्ला आहे आणि आज आपण त्यांचा आढावा घेण्यात आलोय. दादा नमस्कार. नमस्कार. वैभव काकांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेताय आणि कसं नियोजन केलेलं आहे? नियोजन आपला 900 फूट पल्ला राहणार आहे. काळं रान पाळा आहे. पुढे बैलासनी थांबाय बिंबाय एक नंबर अंतर आहे. फाटी सापल्यापासून पुढे 600 फूट रान मोकळं केलेलं आहे. थांबाय काय अडचण नाही काय नाही. कसं नियोजन घेतलं की एक आदत एक बैल, एक दुसरा एक बैल घेऊया म्हणून? एक आदत एक बैल म्हणजे गोरगरिबांची बैल पळते सगळे ओपन घेते, त्यासाठी आपण एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल घेतला. साधारण नोंदणी किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे? नोंदणी शेवट 22 तारखेवर. 22 तारखेला संध्याकाळी आपण साला लॉट काढणार. साला लॉट चालू होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला मैदान चालू होणार. 5ला तर फायनल पळणार. हे 100% 5ला फायनल होणार आहे. 100% म्हणजे 100% 5ला फायनल होणार. का तर अनेक मैदान आपण बघतोय की नाही, नाही. एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल फायनल काय काय होत नाही, त्यामुळे बैल मालकाला काही बक्षीस वाटून देण्यात येते. आपले सकाळी बरोबर 8ला 10 फेरे खाली पळायला जाणार आणि बरोबर 5ला फायनल होणार. मित्रांनो बघा, म्हणजे जे कमिटीनं निर्णय थांब घेतलाय की 22 तारखेला ठीक दुपारपासून 4-5 वाजेपर्यंत नोंदणी थांबवण्यात जाणार आहे आणि 7 ते 7:30ला लॉट्स पाडण्यात येणार आहे मित्रांनो. का तर मित्रांनो, जे आता आपण बघतोय अनेक मैदानं बघतोय काही काही आदत आणि दुसऱ्या बैलला फायनल होत नाही किंवा लय उशीर होतो किंवा कुठल्या अडचण येत असते, पण हिने ठाम घेतले की किती पण गाडी येऊन देईल तरी आम्ही 5लाच फायनल येणार. बक्षीस कसे असणार? पहिलं बक्षीस रक्कम काय असणार? 1 लाख रुपये असणार पहिलं पक्ष. 1 लाख रुपये. म्हणजे आणि फायनल कसं होणार? एकत्र फायनल काय वेगळं वेगळं फायनल? फायनल एकत्र होणार आणि सेमी गट वेगळे होणार. मित्रांनो, आदतचं सेमी सगळं वेगळं होणार आहेत आणि क्वार्टर फायनलला आपण आणि बक्षीस ठेवलेले आहेत. क्वार्टर फायनल कसं बक्षीस असणार आहे? किती पर्यंत? 11,000. 11,000. मग हां. सगळं 11,000 काय कमी कमी होत गेले? कमी कमी आहे. कमी कमी आहेत. मित्रांनो बघा, तरी यांनी बघा मोठं मन केलं ह्या कमिटीनं आणि 11,000 रुपये क्वार्टर फायनल पण बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो. बघा, अनेक काय पाहिजे आज बघतो, अनेक आपण अनेक वेगळं अनेक मैदान जातोय आपण, वेगळा हे करतोय, अनेक मैदान बघतो, प्रत्येक मैदानात वेगळे वेगळे मित्रांनो ठेवलेलं आहे बक्षीस. आणि मित्रांनो, गट पासला काय नियोजन असणार आहे? गट पासला आपले शिल्ड दिले प्रत्येक गाडीला. म्हणजे प्रत्येक गाडीला एकच शिल्ड का 2 शिल्ड आहेत? एकच शिल्ड. एकच शिल्ड. एक शिल्ड. मित्रांनो, गट पास होणाऱ्याला एक शिल्ड भेटणार आहे. बघा, अजून म्हणजे एक महत्वाचं म्हणजे आपल्याला एक बक्षीस भेटणार आहे. आणि काय पाहिजे ह्याच्या हातर? मित्रांनो बघा, अतिशय सुंदर मैदान घेतले. आज त्यांचं मला वाटतं एक 75% काम झालेलं आहे. आज आणि काय सांगायचं, बैलगाडी क्षेत्र आज तुम्ही पहिल्यांदाच वाळवा तालुक्यामध्ये अनेक मैदान झाले असतील, पण काकांबद्दल एवढं काकांनी मोठं मन केलं, काकांचं काय सांगशील? काकाने मोठ्या मनानं मैदान घेतलं. शेतकऱ्यांचा गोरगरीब बैलगाडी मालकांचा विचार केला. आमच्या शब्दाला जागून मैदान घेतलं. म्हणजे आज सगळ्यांचा एक काहीतरी वेगळं वेगळं शब्द टाकला आणि मैदान घेतलं. म्हणजे गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी आदत दुसरा बैल मैदान घेतलं. म्हणजे बघताच आणि काय कसं गुलाल भेटत नाही, किंवा गुलाल काय नाही. भेटत नाही. पण आज ह्या मैदानावर अनेक वेगळं काहीतरी वेगळं करावं. होणं आणि पळाय म्हणजे रान मऊसूत आहे. आपल्या काय विषय नाही, खर्ट नाही, काय नाही. एक नंबर रान मऊसूत पळाय आहे. पुढे थांबा एक नंबर आहे. गाड्या सुटाय खाली अंतर आहे. फाटी बरोबर रुंद आहे. त्या 14 फूट फाट्या आहेत आपल्या. मित्रांनो बघा, आतल्यात 14 फूट रुंद असणार आहे, त्यामुळे कुठलीही अडचण बैल मालकाला येणार का तर काय काय फाट्या बारीक असतात किंवा पाण्यात अडचण येते. आणि एक सर मित्रांनो, अजिबात म्हणजे काय काय चढ असतो किंवा एकदम प्लेन ह्यांनी फाटी एवढं कष्ट करा. मित्रांनो, JCB बघू शकता, इकडं JCBचं काम चालू आहे. सगळं फाट्या बिट्या इकडं आणि दाखवू शकता. फाट्या पूर्ण एकदम ओके मध्ये केलेलं आहे. अजून 1 2 ते 3 फाट्या यांचं करण्याचं काम थांबलेलं आहे, पण आज संध्याकाळ सगळं पूर्ण होईल. आणि मित्रांनो, एकदम मऊसूद रान आहे, त्यामुळे कुठल्याही बैल मालकाला अडचण येणार नाही किंवा काय नाही. खरोखर आता ही मैदान तुम्ही घेताय अतिशय परवा. साधारण गाडी किती घेणार आहे तुम्ही? गाड्या आपण एक 700 गाडी शेवट घेणार. 700 गाडी म्हणजे शेवट. 750 350 आदत आणि 350 दुसरा शेवट गाडी 700 घेणार. त्याच्यावर अजिबात कुठली गाडी नाही, घेणार नाही. त्याच्यावर नाही गाडी. मित्रांनो बघा, आपल्याला बरोबर 5ला फायनलच घ्यायचं. फायनलच घ्यायचा हां, म्हणजे घ्यायचं. विषय तिथं काय अपीलच नाही, नाही कोणाची नाही, काय. 5ला फायनल होणारच. 8ला लॉट खाली 10 जाणारच. जाणारच. 100% जाणार. 2 ड्रोन आहे, ती कॅमेरा बिमेरा सगळं गटापासून कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही. मैदान 100% म्हणजे 100% रास्तच होणार मैदान. रास्त म्हणजे हां. कुठल्याही बैल मालक असो किंवा जवळ असो किंवा असं लांबचं असो, सगळं रिक्सर आम्ही आदल्या दिवशी लॉट काढणार आहे. कुणाला यायचं असलं तर लॉट काढण्यापाशी यावं आणि ज्या दिवशी सेमी चिठ्ठ्या काढणार आम्ही बैल गाडी मालकांच्या हातात खाली चिठ्ठ्या काढायला देणार आहे. म्हणजे असं कुठलं कॉम्परच नाही, कॉम्पर कोणा नाही, गावातली नाही, गाडी नाही. असो किंवा बाहेरची गाडी, काय कुठल्या कॉम्पर होणार नाही. काय नाही 100% रास्त म्हणजे रास्तच मैदान होणार. मित्रांनो, आणि काय पाहिजे बैल मालकांना? बघा, एवढी मोठी संधी मिळत्या मित्रांनो. खरोखरच आज अनेक बघू असतं वेगळं मैदान होत असतं किंवा काय, पण आज या वाळवा
तालुक्यामध्ये वाळवं गाव अतिशय सुंदर गाव आहे. डायरेक्ट सेमी फायनल बिनल असली गाडी गटाला बिटाला एक पळणार असं काही विषय नाही. मैदान 100% रास्त म्हणजे रास्तच होणार. काय नाही तिथं जेवढं म्हणजे हा. जेवढं तुमच्या होतं तेवढं सगळं सहकार्य करून गोरगरिबांच्या गोरगरिबांचे जिथं निकाल चुकतो तिथं निकाल निकाल देणार. निकाल निकाल दोन काय सांग, दोन ड्रोन काय असेल ते कॅमेरा बिमेरा योग्य निकाल दिला जाईल. खाली पण कॅमेरा हा. सुट्टीवर आणि वर पण बरोबर, camera. ड्रोन 2 लावलं जाणार. आता ड्रोन वर सुद्धा कॅमेरा जरी नाही दिसला तर ड्रोन वर निकाल दिसणार. गाडी एकदाच पळवली जाईल का? गाडी म्हणजे एकदाच गाडी पळवली जाईल का? एकच पुन्हा हा. चान्स नाही. नाही, नाही. गाडी एकदाच पळवली जाईल. शासनाच्या नियमानुसार मैदान होईल. मित्रांनो बघा म्हणजे अतिशय जबरदस्तींनी मैदान अक्षर केलं आणि एवढं मोठं बक्षीस ठेवलं. सर्वांना यायला लागतं मित्रांनो. आणि खरोखर दादा काकांचं एवढं मोठं मन आहे की आज ह्या मुलांच्याकडे बघून एवढं पोरं रात्रंदिवस कष्ट करतात ह्या मैदानासाठी. एक काहीतरी वेगळं एक आता एक दुसरा बैल त्यांनी घेतलेला आहे. आणि खरं जेवढी त्यांनी गाडी तुमच्याकडे नोंद होत्या तेवढी गाडी नोंद करून घ्या. का तर काही दिवस राहिलेले फक्त 1-2-4 दिवस राहिलेले मित्रांनो. आणि खरोखर आज सर्वांनी मला इथं इन्व्हाइट केलं. दादांनी तुम्ही मला इथं बोलवलं आज अक्षरशः मैदानाची भेट घेण्यासाठी. तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.